मित्रांनो, आजच्या गणपतीच्या तिसऱ्या दिवसाचा मिनी ब्लॉग असणार आहे। आज आमच्या सोसायटीत आहे कपल गेम्स। आज 3 वेगवेगळे कपल गेम्स होणार आहेत। त्याच्यामध्ये बघूया कोणता कपल चांगला परफॉर्मन्स देतोय ते। सगळ्यात पहिला गेम असणार आहे, यामध्ये मिस्टरांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाईल आणि त्यांच्या हातात एक मार्कर असणार आहे आणि त्यांच्या मिसेसने त्यांना गाईड करायचंय प्रॉपर। या बोर्डवरती जी बाई आम्ही काढलेली, जी बिलकुल बाई वाटत नाहीये, तिला टिकली लावायची आहे। बघूया आता कोण प्रॉपर टास्क कंप्लीट करते। आणि यामध्ये आपल्याला नवरा बायकोचं बॉन्डिंग पण दिसणार आहे आणि हो, हे पण कळणार आहे की नवरा किती बायकोच्या तालावर नाचतोय ते। आणि ही आमच्या ग्रुपची व्हेरी लो बजेट अँकर। मागच्या 2-3 दिवसापासून हिला व्हिडिओ मध्ये घेतलं नव्हतं, आज बरीच सापडली आहे। आणि या गेम मध्ये काय काय अति हुशार लोक पण तुम्हाला बघायला मिळणार आहेत। सगळ्यात आधी येत आहेत आमचे वाघमारे काका आणि काकी। तुम्ही बोलू नका, तू बाकीचे बोलू नका। तुम्ही मागे या। हो मॅडम, काकी तुम्ही मागे या, तुम्ही मागे या, तुम्ही मागे या काकी। तुम्ही मागे या। वर आकाशाकडे, आकाशाकडे। बरोबर आहे, सरळ टाका। जाऊ द्या सरळ, जाऊ द्या। यांनी ऑलमोस्ट राईट केलं होतं, थोडक्यासाठी यांचं उकलंय, तरी पण वेल प्लेड काका। तर दुसऱ्या नंबरवरती आहे आपला स्वप्नील दादा। गडबड काहीतरी। हो, हा काय यांनी जरा जास्तच डोकं लावलं, टेबल विबलचा अंदाज घेऊन बरोबर बोर्ड पर्यंत पोहोचला तर आहे। आता बरोबर मार्क करतोय का बघूया। अरे तुझा आवाज एवढा बरं नका रे। राईट। आणि याने बरोबर मार्किंग केलंय, भले चिटिंग केली असेल तरी पण बरोबर मार्किंग केलेलं आहे यांनी। आणि इथं थोडंसं डिस्कशन होतं ना। त्यानंतर बारी आहे आमच्या विक्की दादाची। बघूया हा काय करतोय। रेडी का? आणि इतका जास्त पोरांनी आवाज केला की याला वहिनीचा आवाजच येत नव्हता। आणि याने तर बोर्डच्या वरतीच मार्किंग केलंय। त्यानंतर दुसऱ्या कपलची बारी आहे। आता आपण स्टार्ट करतोय। 3, 2, 1 हा, जाऊ द्या गाडी टाका। जाऊ द्या। यांचं तर नेमच चुकलं, एकदम वेगळीकडे दुसरेच कुठेतरी मार्किंग करायला गेलेत। अरे हो, यांची नजर तर डायरेक्ट आयफोन वरती होती, डायरेक्ट आयफोन वरतीच मार्किंग केले त्यांनी। आणि त्यानंतर आमचे किंद्रे काका, जे म्युझिकल चेअर मध्ये विजेते ठरले होते, ते बघूया काय करतायत। आणि हा बघा त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत थोडी मस्ती करताना। अंदाज आहे, अंदाज बरोबर घेतलाय। आणि आमचे किंद्रे काका पोलिसात असल्यामुळे पिस्तूल जशी धरतात तशी यांनी मार्कर धरलेला आहे। आणि हे पर बोर्डापासून थोडेसे बाजूला जाऊन कुठेतरी दुसरीकडेच मार्क करतायत। आणि आतापर्यंत 5 पैकी 4 जणांनी चुकीची मार्किंग केलेली आहे। आता बघू नेक्स्ट कपल काय करताय। आणि फायनली हे बोर्डापर्यंत तरी आलेत, बघू आता प्रॉपर मार्किंग करतायत का। ओ हो, थोडक्यासाठी हुकलेले। थोडा अजून राईटला केला असतं तर प्रॉपर मार्क झाला असता। त्यानंतर आमचा सुमेध दादा मगाशी बरंच काय डिस्कशन करत होता, बघूया आता हा काय करतोय। मार्किंग घेतलाय उलटा
कर. सुनील दादा कसं करते बघा. मार घेऊन ठेवलाय त्याने. हे उलटा फिरव. अरे बापरे, याने तर नवीन एक स्ट्रॅटेजी लावली आहे. मार्कर त्याने बरोबर हाईटला पकडलेला आहे. फक्त सरळ जाऊन त्याला मार्क करायचं असणार आहे. आणि याचाही नेम बरोबर लागलेला नाहीये. आणि अशा प्रकारे आपला पहिला गेम संपलेला आहे. त्याच्यात विजेता ठरला असता स्वप्नील दादा, पण त्याने चिटिंग केली होती, त्यामुळे तोही विजेता नाहीये. आता आपण दुसऱ्या गेम कडे वळूया. दुसऱ्या गेम मध्ये आम्ही एक ऑब्जेक्ट देणार आहे. ते मिसेसने मिस्टरांच्या पाठीवरती काढायचं आणि तेच तसंच्या तसं मिस्टरांनी बोर्ड वरती काढायचंय. बघूया कोणाचं राईट येते. आणि पुन्हा एकदा आपले वाघमारे काका आणि काकी आलेले आहेत पहिल्यांदाच. इकडून स्वप्नील दादा थोडीशी इन्स्ट्रक्शन देताना, त्याचे टिप्स शेअर करताना, आणि काकांनी काढायला घेतले. बघूया ते काय काढतायत. काय ढग सीताफळ आहे. उलट झाड काढलंय. अरे अवघड आहे. काकांनी डायरेक्ट गिव्ह अप केला. त्यांना समजतच नव्हतं कुठला ऑब्जेक्ट दिलाय आणि काय काढायचंय ते. गिव्ह अप नाही करायचं. आणि त्यांना ऑब्जेक्ट होता कप, पण काकांनी काहीतरी वेगळंच काढलंय. उलट झाड काढलंय असं मला वाटतंय. असो, त्यानंतर आपली नेक्स्ट कपलची बारी आहे. आणि काका काहीतरी सिरियस विचार करतायत. त्यांना कळलंय वाटतंय कोणता ऑब्जेक्ट आहे तो. त्यांच्याकडे टाइम अप होत आहे. आणि यांनी काढायला घेतले. बघूया काय काढतायत. टाइम आहे आपल्याकडे, अजून टाइम आहे. आणि परत एकदा त्यांचे मिसेस काहीतरी परत काढून दाखवतायत. अरे, आणि हे काय त्यांनी पहिलं काढलेलं रफ केला, तर दुसरं काहीतरी काढतायत. टाइम अप होतोय. काय ते पण सांगायचंय. काय काढलंय ते पण सांगायचं नंतर. काय काढलं तुम्ही ते पण सांगायचंय. 10 सेकंड. काढायचं नाहीये. आणि यांनी काहीतरी काढलंय. बलून सारखं काहीतरी दिसतंय, काहीतरी डेकोरेशन केलंय. बघूया यांना काय ऑब्जेक्ट दिला होता ते. काय होतं त्यांना विचार. अरे बापरे, यांना मोदक ऑब्जेक्ट दिला होता आणि यांनी तर लाडूच काढला डायरेक्ट. काय हरकत नाही, मोदक असो किंवा लाडू दोन्ही पण गोडच असतात. त्यानंतर बारी आपल्या विकी दादाची. बघूया हा राईट काढतोय का. आणि हा फुल आर्टिस्ट सारखं प्रॉपर काढायचं ट्राय करतोय. लगता है मेरे को टफ कॉम्पिटिशन आने वाला है. आणि दादाने राईट काढलेलं आहे. त्यांचा ऑब्जेक्ट होता दिवा आणि त्यांनी बरोबर दिवा काढलेला आहे. चला, आपल्याला या गेम मध्ये फायनलिस्ट तर भेटला. बघूया आता ह्याला कोण टफ कॉम्पिटिशन देतंय का. आणि त्यानंतर आमचा सुमित दादा. बघूया हा राईट काढतोय का आता. आणि त्याच्यासाठी एकदम इझी वाला आपला ऑब्जेक्ट दिलेला आहे. बघूया तो काय करतोय. परफेक्ट. हा, एकदम परफेक्ट काढलं. अरे बापरे, हे कळलं मला काय. हे मला पण कळलं काय. मला कळलंय काय. मला पण कळलं. अरे पण तिकडून बघ मग. ट्राय करा. कमल सुमेध, काय सुचत का. जाऊ दे, इथंच टाकलं. हे बाजूला बरोबर. अच्छा समजलंय. आणि त्याने चष्मा काढलेला आहे. बघूया तेच ऑब्जेक्ट दिलं होतं का त्याला. ऑब्जेक्ट काय होता. वॉच. आणि ऑब्जेक्ट त्यांना वॉच दिला होता, पण दादानी काहीतरी वेगळंच इमॅजिन करून काहीतरी वेगळंच काढलेलं आहे.
मला म्हणतात दुसऱ्याने किती काही सांगू काही करू दे, आपण आपल्या मर्जीतच करायचं. त्यानंतर आपले शेवटचे कंटेस्टंट एकदमच बरोबर, एकदमच परफेक्ट. कपल गेम्स नंतर एकदम भारी. आहा. ते जे काढतायत त्याच्यावरनं मला तर वाटतंय त्यांना मोदक असा ऑब्जेक्ट आलेला आहे, पण मोदक पहिलाच दिला होता त्यामुळे बघूया त्यांचा राईट ऑब्जेक्ट आहे की नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड. पुन्हा मोदक. मोदक आलेला हे काय तुपातला मोदक आहे. मागाशी साधा होता. अरे यांनी तर दुसरा पण ऑब्जेक्ट घेतला, यांना एक ऑब्जेक्ट दिलं की दोन ऑब्जेक्ट दिलं काहीच कळत नव्हतं. 2-3 ऑब्जेक्ट आहेत का काय, किती काढताय. बरोबर आहे. 3, 2, 1, मोदकसारखं वाटत होतं. असं राहून खाली काय काढलं, लाडू लाडू. जेवायचा लाडू. मोदक किंवा लाडू असं वाटतं. दोन्हीचं मिळून. अरे रे, यांचा ऑब्जेक्ट नारळ होता, त्याने खाली लाडू काढलाय, वरती मोदक काढलाय. काय हरकत नाही, मोदकासारखा शेप होता नारळाचा, त्यामुळे थोडंसं कन्फ्युज झाले असतील. आणि हा आमचा पवन प्रॅक्टिस करून घेतोय आताच, म्हणजे पुढच्या 1-2 वर्षात लग्न झाले की त्यालाही हा गेम खेळायला मिळेल. फॅशन शो ऑल एज ग्रुप. वॉक करायचं आणि फॅन्सी. त्यानंतर आजच्या दिवसातला कपल गेमचा शेवटचा गेम आपण खेळणार आहोत. या गेमचं नाव मलाही माहिती नाहीये, तुम्हीच बघा आता हे काय चाललंय ते. यामध्ये माझी कॉमेंट्री थोडी कमी असणार आहे, आता तुम्ही फक्त गेमची मजा घ्या. व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही दादा अजून ए सुमित दादाला बाहेर काढा पहिले. टिकटिक इंद्रे काका मस्त. बॉटल सरळ पकडा. इंद्रे काकीला बघा. दादा बॉटल सरळ पकडा. बॉटल सरळ पकडा सगळ्यांनी. प्रयत्न करा. नाही नाही संपलं. काकाने काकी. मरेगा ते हालतच नाही. ट्राय करा. टाइम अप टाइम अप टाइम अप. आता 1 राऊंड कंप्लीट झालेला आहे, आता रिव्हर्स होणार, त्यामुळे आमचे दादा लोक थोडीशी प्रॅक्टिस करताना. आणि इथे आमचे माने काका सगळ्यांना करून दाखवतात की किती सोपं असतं हे करणं. यालाच तर म्हणतात इतक्या वर्षाचा अनुभव. पळतच गेला. तुम्ही दादा फुल फॉर्म मध्ये. आउट आउट पहिला आउट. इंद्रे का की बॉटल नाही बॉटल तिरकी नाही करायची. कृपया बॉटल ठेवावी. आपण बॉटल आयरन करत आहात. 20 सेकंड बाकी. दादा 2 नेतोय. जाऊ दे, ते पडले ते पडू दे खाली. आणि अशा प्रकारे आजचे आपले कपल गेम्स संपलेले आहेत. जितकी मजा तुम्हाला व्हिडिओ बघण्यात आली आणि त्यापेक्षा डबल टिबल मजा आपल्या सगळ्या कपल्सला आली असणारच आहे. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कारण आपला गणपती फंक्शनचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. यानंतर फक्त एक विसर्जनचा व्हिडिओ येणार आहे. प्रोग्रामचे व्हिडिओ सगळे संपलेले आहेत. या अगोदरचे 2 दिवसाचे व्हिडिओज तुम्ही नसतील बघितले तर नक्की बघून घ्या, कारण जसं आज मजा आली तसं मागच्या व्हिडिओज मध्ये जेंट्सनी मजा केली होती, त्यांचे गेम्स होते. आणि त्याच्या आधीच्या दिवशी सगळ्या पोरांनी डान्स कॉम्पिटिशन मध्ये मजा केली होती. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.